गेल्या 1.5-2 महिन्यापासून मला घशाचा त्रास होत होता आणि तो बरा पण होत नव्हता. आणि अशा वेळेस जैन मुनींनी मला आशीर्वाद दिला आणि माझ्या घशाचा त्रास बंद झाला. तर असं म्हणणं रितू तावडे या मुंबईच्या मेयर आहे यांचं म्हणणं आहे. तर मला रितू तावडेंना इतकंच म्हणायचं आहे, तर हे असं तुमचं अध्यात्मावरती जो अंधविश्वास आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या काही स्त्रिया या अशा अध्यात्माला बळी पडतात. विषय तुमच्या मुनींचा नाहीये, विषय ह्या गोष्टीचा आहे. तुमच्या गळ्याचा जो आजार आहे तो तुम्ही अध्यात्माशी न जोडता मेडिकल सायन्सशी जोडला पाहिजे होता. तर तावडे मॅडम, आपण मुंबईचे मेयर आहात आणि आपल्याकडे मुंबईच्या समस्येबद्दल असे भरपूर प्रश्न आहेत जे तुम्ही जनतेसमोर मांडू शकतात आणि ते प्रश्न कसे सॉल्व्ह करता येतील यावरती पण तुम्ही भाष्य करू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा, जो गार्बेजचा प्रॉब्लेम आहे म्हणजे कसला, जो कचरा वगैरे असतो त्याचा, तर मुंबईचा कचरा मॅक्झिमम डंप कुठे केला जातो? देवनारमध्ये. तर तुम्ही बघा, देवनारमध्ये जो कचरा डंप होतो तो किती टन मध्ये असतो? 7,000 ते 12,000 मेट्रिक टन इतका कचरा डंप केला जातो. त्याची विल्हेवाट कशी लावली पाहिजे याबद्दल तुम्ही भाष्य केलं पाहिजे. बरं, आता मला सांगा, जो 12,000 मेट्रिक टन या कचऱ्यामधून जो गॅस तयार होतो तो फ्लेमेबल असतो. फ्लेमेबल म्हणजे काय? तो कुठेही आग पकडू शकतो. हे एक प्रकारचं घातक असल्यासारखं आहे की नाही? मग देवनारमध्ये जे आता डंप केलेलं आहे त्याच्या आजूबाजूला जो परिसर असेल तर विचार करा तिथे वायू प्रदूषण किती होत असेल. तुम्ही त्याकडे लक्ष नाही देणार, कारण की देवनारच्या आजूबाजूला रिच पीपल थोडी ना राहतात, मध्यम वर्गच राहतो ना. हाच जर कचरा कुलाबासारख्या एरियामध्ये असता तर तुम्ही लगेच त्याच्यावरती ऍक्शन घेतली असते. आणि दुसरी गोष्ट, तावडे मॅडम, आपण जरा आता पाण्याबद्दल बोलूया. 27% नॉन रेव्हेन्यू वॉटर हे वेस्ट होतं. नॉन रेव्हेन्यू वॉटर म्हणजे काय? हे जे पाण्याची सोय मुंबईमध्ये ज्या तलाव, तानसा, बादसा या तलावामधून मुंबईमध्ये येतं त्याचं 27% हे पूर्ण वेस्ट जातं. का वेस्ट जातं? कारण की आपले जे सो कॉल्ड रिच लोक आहेत, म्हणजे त्यांचे जे टॉवर वगैरे बनतात, ते टॉवर बनताना जेव्हा त्या पाईपलाईनचं कनेक्शन होतं तेव्हा काही पाईपलाईन फुटतात पण, आणि त्या फुटलेल्या पाईपलाईन काही मध्यमवर्गीयांना, म्हणजे चाळ बोला किंवा SRA म्हाडा बोला, जिथं मध्यमवर्गीय राहतो अशा ठिकाणी त्या पाईपलाईन जातात आणि त्या फुटतात. तर मॅडम, तुमच्याकडून माझी इतकीच रिक्वेस्ट असेल, जेव्हा हे मोठे टॉवर बनत असतात तेव्हा आजूबाजूला जो काही स्लम एरिया असतो किंवा SRA म्हाडा बोला, तर पहिले त्या लोकांकडे लक्ष द्या, त्यांची पाण्याची सोय करा आणि नंतर ते जे टॉवर बनतात ना त्या लोकांची नंतर सोय करा, कारण की त्या जनतेच्या वोटिंगमुळे तुमच्यासारखी लोक मेयर बनतात. आणि आता सर्वात तिसरी गोष्ट, सेफ्टीची. मला सांगा, घाटकोपरमध्ये जो बोर्ड पडला होता पेट्रोल पंपच्या इथे, त्यामध्ये किती लोकांचा जीव गेला होता? 70 लोक तर जखमीच झाले होते. जीव किती लोकांचा गेलेला? मला वाटतं 15 ते 20 लोकांचा जीव गेलेला त्यामध्ये. तर या गोष्टीबद्दल तुम्ही जनतेमध्ये मत मांडले पाहिजे. तर आता मुंबईमध्ये ज्या ज्या जुने होर्डिंग्स आहेत त्यांचं आम्ही पूर्ण इन्स्पेक्शन केलेलं आहे आणि आता त्या सेफ झोन मध्ये आहे. तुम्ही मेयर आहात, तुमच्या ड्युटीज तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुम्हाला माहिती नसेल तर सेक्रेटरी तुमचे असतातच. तर कृपा करून फायनली माझी तुमच्याकडून इतकीच रिक्वेस्ट असेल, तर यापुढे जनतेच्या समस्येवरती बोला, अध्यात्मावरती बोलू नका.